गोलंदाजीसाठी पर्याय निवडलाय तो सुशील. अगदी बॅटची कडा, डॉट बॉल, 5 बॉल 12. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 5 बॉल 12ची गरज आहे. सिंगलचा प्रयत्न राहिला आहे. सिंगल घेतली. 4 बॉल आता 11ची गरज असताना स्ट्राईक वरती दाखल श्रेयस वरती आता मदार असेल. श्रेयसला कामगिरी बसवावी लागेल. 4 बॉल 11 धावांचं समीकरण आहे. मिस्टाईम होते स्ट्रोक. डॉट बॉल. 3 बॉल आता 11ची गरज. फटका खेळला हवेमध्ये आहे. भिरकावून दिला. सीमा पार षटकार. मॅच पुन्हा एकदा बनली. 2 बॉल येणार. आता 5ची गरज आहे. अजून एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कामगिरी बसवावी लागेल. स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर अजून एक फटका खेळावा लागेल. अनिल स्मृती. पाचची गरज 2 बॉल मध्ये. सुशील विरुद्ध श्रेयस. बॅटल महत्वाचं राहणार आहे. फटका खेळला हवेमध्ये आहे. हातामध्ये येईल का? कॅच मात्र निसटलाय. 2 धावांचा प्रयत्न इथं पूर्ण केला जातोय. अखेरचा एक चेंडू. मॅच पुन्हा एकदा फसते. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. 3 धावा कराव्याच लागतील. एक बॉल 3ची गरज. जर श्रेयसने षटकार खेळला तर सोना यांच्याकडून 500 रुपये दिले जाणार आहेत. त्याही महत्वाचं म्हणजे अनिल स्मृती 11 साठी त्यांना तो फटका खेळावा लागेल. 1 बॉल 3 महत्वाचा राहणारा येणारा चेंडू. 3 धावा कमीत कमी धावायच्याच आहेत. कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. संपर्क झाला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 3री धाव येईल का? मिसफिल्ड होतीये. 2 आल्यात. 3रीचा प्रयत्न केला जातोय. फेकी केली आहे. फलंदाज इथं दाखल होतोय. 3 धावा पूर्ण. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? अनिल स्मृती 11. श्रेयस इज द मॅन ऑफ द मुवमेंट. नक्कीच जबरदस्त कामगिरी केली आहे. जबरदस्त कामगिरी. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण महत्वाचा दुवा.